श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपणा सर्वांनाच माहीत आहे की आपण ज्या वेळेला देवाची पूजा करतो त्यावेळेला अत्यंत महत्त्वाची व वापरली जाणारी वस्तू म्हणजे कापूर होय. कापरामध्ये अशी काही ऊर्जा आहे, शक्ती आहे जी घरातील नकारात्मकता दूर करते. कोणतीही पूजा असो ती कापूर लावल्याशिवाय आपण करतच नाही. त्याचप्रमाणे कापराने ओवाळण्याची एक प्रथासुद्धा आपल्याकडे आहे. तर याच कापराचे काही चमत्कारिक फायदे आणि उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. सकाळी आणि संध्याकाळी घरात कापूर जाळल्यास घरातील वातावरण शुद्ध राहते, सकारात्मकतेचा संचार होतो आणि नकारात्मक शक्ती दूर झाल्यामुळे कुटुंबात सुख शांती नांदते. जर तुमच्या घरात कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असेल तर तो दूर करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे एका भांड्यात कापुराचे काही तुकडे घेऊन त्या ठिकाणी ठेवा. तो कापूर काही दिवसांनी संपला की तेथे कापराचे नवे तुकडे टाकावेत. असे केल्याने वास्तुदोष हळूहळू दूर होतील. तुम्ही लोकांना असे म्हणताना ऐकले असेल की त्यांच्याकडे पितृदोष किंवा कालसर्प दोष आहे, त्यामुळे त्यांची प्रगती होत नाही. राहू आणि केतू या ग्रहांमुळे कालसर्प दोष होतो. या दोषांपासून मुक्त होण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळ आणि रात्री घरामध्ये 3 वेळा कापूर जाळावा. शनिवारी अंघोळीच्या पाण्यात कापुराचे तेल आणि चमेलीचे तेल काही थेंब टाकावे. त्यानंतर अंघोळ करावी. असे केल्यामुळे शनिदोष दूर होऊन राहू आणि केतूलाही त्रास होणार नाही. धार्मिक मान्यता अशी आहे की वैवाहिक जीवनात पती पत्नींमध्ये सामंजस्य चांगले चालत नाही तर आपल्या बेडरूममध्ये कापूर ठेवा आणि काही दिवसांनी बदलत राहा. असे केल्याने पती पत्नींचे नाते चांगले होऊ लागते. जर तुम्हाला झोपताना भयानक स्वप्ने पडत असतील किंवा झोपताना भीती वाटत असेल तर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये कापूर जाळला पाहिजे. यामुळे नकारात्मक शक्ती दूर होऊन तुम्हाला शांत झोप लागते. तसेच घरामध्ये बरकत आणि धन येण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चांदीच्या भांड्यामध्ये 4-5 लवंग आणि 1-2 कापूर जाळावे. यामुळे घरात सुख शांती टिकून राहते आणि कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही. हा उपाय रोज काही दिवस करा. आर्थिक लाभासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. तसेच जर तुम्ही आर्थिक संकटाने त्रस्त असाल तर शुक्रवारी हा उपाय करा. यासाठी सकाळी अंघोळ करून कापराचा तुकडा गुलाबाच्या फुलामध्ये ठेवावा. त्यानंतर संध्याकाळी हा कापूर जाळून दुर्गा देवीला ओवाळावे. याने धनप्राप्तीचे अनेक मार्ग निघतील. त्याचप्रमाणे तुमचे जे संकट आहे त्याचीही तीव्रता कमी होण्यास मदत होईल. तसेच 5 कापराच्या वड्या आणि 5 लवंगा लाल रंगाच्या कपड्यात बांधून देवी लक्ष्मीच्या चरणांना स्पर्श करून घरातील ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या तिजोरीमध्ये ठेवावे. याने सुद्धा आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होते, कारण ज्या ठिकाणी कापूर ठेवेल तेथील नकारात्मकता कापूर शोषून घेतो व सकारात्मक ऊर्जा आणतो. लवंग आणि कापराचा उपाय केल्यास शत्रू तुमच्याशी स्पर्धा करू शकणार नाहीत. अशा स्थितीत जर तुम्हालाही तुमच्या शत्रूमुळे त्रास होत असेल किंवा कोणी तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल तर मंगळवारी बजरंग बाणाचा पाठ करावा. यासोबतच 5 लवंगा आणि कापूर एकत्र करून हनुमानजीची पूजा करा. यानंतर त्याची भस्म तिलक म्हणून कपाळावर लावावी. असे केल्याने शत्रूपासून मुक्ती मिळेल. लवंग कापुराचा उपाय कुटुंबातील घरगुती त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रभावी मानला जातो. यासाठी तुम्हाला तुमच्या घरात दररोज कापूर टाकून लवंग जाळणे आवश्यक आहे. यानंतर त्याचा धूर संपूर्ण घरातील कानाकोपऱ्यामध्ये फिरवावा. याने नकारात्मक शक्ती निघून जाते व कौटुंबिक संकटांपासून मुक्ती मिळते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना वाढते.
तसेच तुमच्याकडे लक्ष्मी माता आकर्षित होण्यासाठी व तुमच्याकडे सतत पैसे येण्यासाठी तुमच्या पर्समध्ये तुम्हाला 5 कापराच्या वड्या व 5 वेलदोडे ठेवायच्या आहेत, कारण वेलदोडे हे लक्ष्मीवर्धक मानले जाते. त्याचप्रमाणे कापरामुळे तुमच्या जवळची नकारात्मकता शक्ती जाते व धन तुमच्याकडे आकर्षित होते. तर हे सर्व असे लक्ष्मीप्राप्तीसाठी, त्याचप्रमाणे आपल्या घरातील काही समस्यांवर कापूर जाळण्याचे अनेक चमत्कारिक फायदे. तर आपल्या चॅनलवर मी असेच काही उपाय, तोडगे यांचे व्हिडिओ टाकत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन स्वामी सेवेच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.